श्री स्वामी समर्थ शिवशक्ती भक्तिपद या दिव्य चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. होळीचा अग्नी आणि कामदेव दहन, जिथे वासना भस्म होते. होळी लोकांसाठी रंगाचा सण, पण देवासाठी संयमाचा संदेश. आज सांगणार आहोत अशी कथा जिथे होळीचा अग्नी पेटतो, पण रंग नाही उडत, वासना भस्म होते. ही कथा आहे भगवान शिव आणि कामदेवाची. हिमालयाच्या कुशीत शिवांचं ध्यान. हिमालयाच्या कुशीत कैलास पर्वतावर भगवान शिव गाढ ध्यानात लीन होते. डोळे मिटलेले, श्वास स्थिर, मन पूर्ण शांत. संपूर्ण सृष्टी थांबली होती, कारण शिव ध्यानात होते. पण सृष्टीला पुढे जायचे होते. देवतांची चिंता. देवता चिंतेत पडल्या. शिव ध्यानातच राहिले तर सृष्टीचा विस्तार कसा होईल? मग देवतांनी एक निर्णय घेतला. कामदेवाला पाठवायचे. कामदेवाचा अभिमान. कामदेव प्रेमाचा देव. त्याला वाटले, माझ्या फुलबाणासमोर कोणाचेही ध्यान टिकत नाही. ऋषी, मुनी, साधू, संत, मग तिथे शिवांचं कसं टिकेल? हातात फुलाचे बाण, मंद हास्य ओठावर. तो शिवांच्या दिशेने निघाला. ध्यानभंगाचा प्रयत्न. कामदेवाने बाण सोडला. एक, पण शिव डगमगले नाही. दुसरा बाण. मग तिसरा बाण. तरीही शिव शांत. आणि मग शिवांचे तिसरे नेत्र उघडले. कामदेव दहन. त्या नेत्रातून निघाली अग्निज्वाला. क्षणातच कामदेव भस्म झाला. ना राग, ना द्वेष, फक्त संदेश. वासना सृष्टी चालवते, पण संयम सृष्टी वाचवतो. हीच खरी होळी, आणि तीच अग्नी. हीच होळी रंगाची नाही, अहंकार जाळणारी होळी. कामदेव दहन म्हणजेच मनातील वासना, लोभ, विकार भस्म करण्याचा संदेश. आज होळी पेटते, पण प्रश्न आहे, आपण काय जाळतो? फक्त गोवऱ्या, लाकूड, की राग, द्वेष, अहंकार? शिव सांगतात, बाहेरची होळी एक दिवसाची, आतली होळी आयुष्य बदलते.
या होळीला रंग खेळा, आनंद घ्या, पण एक होळी मनातही पेटवा शिवकृपेने. जीवन उजळून द्या. होळीच्या हार्दिक शुभेच्छा. हर हर महादेव, पते पार्वती. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला जोडून राहा. धन्यवाद.